लाईव्ह शोध सत्य बातमीचा। कळवण तालुक्यातील पश्चिमेस असलेले देवळी कराड येथे 1500 वर्ष जुने हेमाडपंथीय मंदिर आहे। या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्री म्हणतात। प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षातील जयदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असे असते। मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व बांधव उपवास करतात। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात। उत्तर भारतातच हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो। देवळी कराड या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। मंदिरावर विद्युत रोषणाईची कामे केली जात आहेत। देवळी कराड येथे गावातील युवा मंच व पंचमंडळी यांनी दर्शनाबाद प्रमाणे दिनांक 7 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजता खेरुडकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे व यात्रेचं आयोजन केलं आहे व दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। देवळी कराड या ठिकाणी हेमाडपंथीय शिवमंदिर असल्यानं यात्रा महोत्सवात नागनाथांचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात। दिवसभर नागनाथ ज्योतिर्लिंगाची महापूजा केली जाते। 24 तास भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं असतं। दर्शनाला जाताना रंग लावून प्रथम भक्तास महापूजेला बसण्याचा मान देण्यात येतो। महाशिवरात्री उत्सवात मंदिरातील कासव गाभाऱ्या मंदिरातील श्री नागनाथ देवाच्या पिंडीचा सर्व मंदिरात फुलांचे आकर्षण सजावट करण्यात येते। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईनं परिसर दुमदुमून जातो। या यात्रेच्या दिवशी जुगार, मटका, सोरोड यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व या यात्रेसाठी कुणालाही गालबोट न लागता सदर यात्रा उत्सव सुरळीत पार पडावी यासाठी आपण पोलीस स्टेशनचे कर्मचारी या यात्रेकाळात बंदोबस्तासाठी उपस्थित राहतात। देवळी कराड येथील गावकऱ्यांनी या शिवमंदिरात दर्शनासाठी यावे असं आवाहन केलं आहे। प्रतिनिधी गणेश पवार, कळवण। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।